नमस्कार, मी वैष्णव ज्वेलर्स सैतड खुर्द. हे 49,950 मोडीत घेतलेलं सोनं म्हणजे कस्टमरने नवीन सोनं घेताना हे त्यांचं जुनं सोनं मोडीत दिलेलं असते. हे भट्टीच्या साह्यानं वितळून त्याचा रवा पाडला जातो. मग हे जुनं सोनं आम्ही दुकानमध्येच शक्यतो 50 ते 100 ग्रामपर्यंत वितळण्याचं काम करतो. कारण डिस्ट्रिक्ट लेवलला गेल्यानंतर जरा गडबड किंवा वेळ लागतो. गडबड करून चालत नाही. तर ते साधारणतः जुनं सोनं मोडीत दिलेलं असतं हे 50 ग्राम सोनं मुसमध्ये भरून इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साह्यानं आम्ही ते रवा पाडण्याचं काम करतो, ते वितळण्याचं काम करतो. तर हे इलेक्ट्रॉनिक मशीन दुकानमध्ये ठेवली तर चालते, लहान असते. आणि हे भट्टी आहे. साधारणतः 1050 टेम्परेचरला हे वितळण्याचं काम करतं सोनं. तर हे 50 ग्राम सोनं आपलं आहे. आणि हे कार्बन कांडी साधारणतः हे ज्यावेळेला द्रवरूप होतं त्यावेळेला त्याचा मेळ करण्यासाठी म्हणजे ते हलवण्यासाठी त्याचा यूज होतो. त्याला साधारणतः त्या कार्बन कांडीला कीट जे घाण असते, मळ असतो तो त्याला चिकटला जातो आणि ते हलवण्यासाठी तेच काम. हे सोनं लवकर वितळण्यासाठी पावडर स्वागा म्हणायचं त्याला. साधारणतः हे 1028 ते 1050पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. चिमट्याच्या साह्यानं ते मूस आता व्यवस्थित भट्टीमध्ये ठेवली जाते. तर हे 1050 टेम्परेचर होईल त्यावेळेला हे वितळायला चालू होईल. ते उतरण्याची प्रोसिजर आहे. ज्यावेळेला टोपण उघडलं जातं त्यावेळेला ते रिव्हर्स टेम्परेचर जातं, कारण ज्यावेळेला कोणतं असतं त्यावेळेला ते लवकर वितळण्याचं काम करतं. तर 1056 झालेलं आहे. म्हणजे ते साधारणतः आपल्याला आता हे द्रवरूप म्हणजे हे वितळलेलं आहे आणि त्याचं सोन्याचं पाणी झालेलं आहे बऱ्यापैकी. पाणी म्हणजे पाणी नाही, ते गोल्डच असतं, ते द्रवरूप झालेलं असतं. हे कार्बन कांडी आणि हे 18 कॅरेट, 20 कॅरेट, 22 कॅरेट ह्याचं एक मेळ तयार करून साधारणतः ते एक 83-84 टनचं म्हणजे त्याचं मेल्टिंग 22 कॅरेट, 18 कॅरेटचं हे कार्बन कांडीला अडकलेली घाण आहे म्हणजे मळ आहे. जो रिंगत वगैरे मळ आंघोळ करताना त्याला साबणाचं पाणी वगैरे गेलेलं असतं किंवा वाट्यामध्ये मागल्या बाजूला कीट असतं, ते कीट निघालेलं असतं किंवा बाजू झालेलं असतं. हे मूसच्या साह्यानं साधारणतः त्याचा रवा पाडला जातो. हे मूस उचलून बाहेर घेतलं कारण भाजण्याची शक्यता जास्त आहे. हे एका बाजूला आहे त्यामध्येच स्थिर स्वरूप दिलं तर साधारणतः ते जे वितळलेलं सोनं असतं ते स्थिर गार होऊन त्याचा रवा पडतो. तो चिमट्या साह्यानं तो थंड झाल्यानंतर गार केला जातो, म्हणजे पाण्यामध्ये त्याला बुडवलं जातं काढून. हे आता चिमट्याच्या साह्यानं हलवलं जातं कारण हा गरम लगेच काढता येत नाही, जरा थोडासा थंड व्हायला लागतो. तर हा रवा निघालेला असतो, तो पाण्यामध्ये बुडवून त्याला थंड केलं जातं. मूस असते ती गरम असते, साईडला ठेवावी लागते कारण ते भाजण्याची शक्यता पण असते. तर साधारणतः ह्याच्यावरती सोन्यावरती सुद्धा कीट असतं. ते कीट तांब्यात बुडवल्यानंतर मित्रांनो बघा ते कीट निघून जातं सगळं. हे तांब्यामध्ये कीट पडलेलं आहे म्हणजे घाण, हे रवा पडलेला आहे. हा साधारणतः चोख 24 कॅरेट नसतो मित्रांनो, कारण ह्याच्यामध्ये डाग जे असते ते डाग ह्याच्यामध्ये साधारणतः तेजामध्ये घालून ते 24 कॅरेट तयार करावं लागतं. ते वेगळी प्रोसिजर आहे. हे फक्त जे सगळं 18-20 कॅरेट हे सगळं आहे ते एक मेळ केलं करून ते मिक्स असतं सगळं. तर हे आपण 49,950 वजन झालेलं. तर ह्यामध्ये
मळाची घट झालेली असते मळ. तर 49